आणि त्या जयंतीनिमित्ताने जी काही शिवतेज मित्रमंडळ आयोजित श्रीवर्धन कबड्डी प्रीमियर लीग जी सुरुवात केलेली आहे त्याबद्दल मी त्यांना सर्वथा धन्यवाद देतो। आज जगभर आणि महाराष्ट्र राज्यामध्ये शिवरायांच्या आठवणींचं, शिवरायांच्या कर्तृत्वाचं, शिवरायांच्या शौर्याचं आपण आज गुणगान करत असतो। सर्व खेळाडूंना मला एकच विनंती सांगायची, कबड्डीमधून किंवा खेळामधनं जे व्यक्तिमत्व तयार होतं ते सत्य असं व्यक्तिमत्व तयार होतं। आणि जर प्रत्येक घराघरामध्ये कबड्डी असेल, क्रिकेट असेल, खो खो असेल, जे काही आपले वंशपरंपरागत खेळ असतील ते उत्सुकतेने आणि अति जोमाने करावेत। आणि या व्यासपीठावर बसलेल्या सर्व सन्मान्यांना मी विनंती करेन की सर्व खेळाडूंना ही तरुण पिढी जी आहे पहिली गोष्ट सशक्त आणि आरोग्यवान आणि बलवान असली पाहिजे। महाराजांचं हे स्वप्न होतं रयतेचा राजा, ती रयत सुखी असायला पाहिजे। सुखी कधी होईल? प्रत्येक घरातला माणूस हा सत्य बोलायला लागेल, सत्य चालायला लागेल, आचरण जसा बोलेल तसं आचरण करेल, अशा प्रकारची महाराजांची शिकवण आज तुमच्यासारख्या तरुण मंडळीमध्ये जर घुसली तर नक्कीच महाराजांचं स्वराज्य तशाच प्रकारे आपण स्थापित करू शकतो। तर मित्रहो, तुम्ही या महाराष्ट्राचं, देशाचं हे भवितव्य आहात। खेळ हा तुम्हाला एक शिस्त शिकवतो। जसं माणसाला जगण्यासाठी शिस्त पाहिजे अशा प्रकारचं शिस्त कबड्डीच्या माध्यमातून किंवा क्रिकेटच्या माध्यमातून कुठलाही स्पोर्ट्स असेल तर असे नागरिक जर आपल्या गावामध्ये असतील, तालुक्यात असतील, जिल्हा स्तरावर असतील आणि राज्य स्तरावर असतील आणि देशात असतील तर हा देश समृद्ध, आनंदी, सुखी आणि सगळ्या प्रकारे समृद्ध असा देश राहील। तर या कबड्डीच्या सामन्यानिमित्ताने मी एकच सांगेन तरुण वर्गांना की जसे महाराज बोलायचे की जशी आचरण, जसे विचार तसे आचरण, तशा प्रकारची कृती तुमच्यामध्ये असलीच पाहिजे, यायलाच पाहिजे आणि जोपासायलाच पाहिजे। आज या कबड्डी सामन्याच्या निमित्ताने मी एक अनेक सांगेल, छत्रपती शिवरायांचे आपण भरपूर गुणगान गातो आणि नंतर विसरून जातो। तुम्हाला ही कल्पना आहे की हनुमानाला विचारलं होतं की बाबा राम कुठे आहे? तर हनुमानाने छाती फाडून दाखवलं, हनुमान माझ्या छातीत आहेत, शरीरात आहेत। तशा प्रकारे महाराजांचं विचार, आचार हे आपल्या हृदयात जर ठेवलेत सर्वांनी तर नक्कीच हे आपण आपला समाज, युवा पिढी चांगल्या प्रकारे भविष्य घडवू शकतो आणि देशाला सुजलाम सुफलाम करू शकतो। तर आज या ठिकाणी श्रीवर्धन कबड्डी प्रीमियर लीगच्या माध्यमातून मला जो उद्घाटन करण्याचा योग दिला त्याबद्दल मी त्यांचा खूप खूप आभारी आहे। पुन्हा एकदा सर्व खेळाडूंना आजच्या शिवजयंतीच्या निमित्ताने मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो व त्यांच्या या सामन्यामध्ये सर्वांनी जिंकण्याचे एक आशीर्वाद देतो। तसेच बरेच काही मंडळी आज आहेत आणि दुसरी गोष्ट आज काही सन्माननीय सत्कारमूर्ती आपल्या इथे आलेले आहेत। आम्ही त्यांना कधी पाहिलं नाही, पण प्रामुख्याने नाव अशोक मापुसकर हे यांना मी जवळून पाहिलेलं आहे। मी जेव्हा 96 साली आलो तेव्हापासून तसे प्रकारचे एवढे महान खेळाडू
आपल्या या मातीमधून निर्माण झालेले आहेत. तसेच पाटील साहेब आहेत, पवार साहेब आहेत, तर ही सत्कारमुक्ती या आपल्यापुढे आदर्श आहेत आणि ह्या आदर्श असाच फोफावला पाहिजे आणि तरुण पिढीला एक वेगळी दिशा देण्याचं काम नक्कीच व्हावं. ही आज शिवजयंतीच्या निमित्ताने महाराजांना साक्षी मानून की नक्कीच स्वप्न खरं होईल असं मी 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. खरोखरच सांगतो की डॉक्टर साहेबांचं जे काही व्यक्तिमत्व आहे ते खरं छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेनं खरोखरच पूर्ण वेढलेलं आहे. दरवर्षी ज्यावेळी आमचं राज्य